पुण्यातल्या आणखीन एक डिंक लाडूची ऑर्डर मला मिळाली. हे लाडू तसे 1 किलोच्या प्रमाणातले होते. मग ह्यासाठी लागणारं सगळं साहित्य गोळा करून घेतलं. एक-एक करत हे सगळं साहित्य भाजून घेतलं. खसखस भाजून घेतली, खोबरं भाजून घेतलं. खारीक पावडर चांगली तुपात भाजून घेतली. ती झाली की गव्हाचं पीठही त्यातच भाजून घेतलं. ड्रायफ्रूट्स तळून घेतले. त्याच्यानंतर डिंकही चांगला तळून घेतला. हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आणि नंतर त्यात जायफळ पूड, वेलची पूड आणि सुंठ पावडर हे सगळं साहित्य घातलं. ते सगळं एकत्र करून घेतलं आणि गुळाचा पाक ठेवला. हा गुळाचा पाक त्या साहित्यावर ओतला आणि ते सगळं साहित्य उलथाण्यानं एकत्र करून घेतलं आणि नंतर थोडंसं थंड झालं की मग हाताने सगळं एकत्र करून घ्यायचं. हे सगळं साहित्य एकजीव झालं की लाडू बांधायला घ्यायचे. असे एक एक करत सगळे लाडू बांधून घ्यायचे. थंडीच्या दिवसात डिंक लाडू आवर्जून खाल्ले जातात. हे लाडू पौष्टिकही असतात. आता इथं सगळे माझे लाडू बांधून झालेत. आता ज्यांची जशी जशी ऑर्डर होती तशी मी पॅक करून दिली. आता हे लाडू कसे झालेत मला नक्की कमेंट करून सांगा.